राज्याची सत्ता कुणाच्या हाती जाणार याचा निकाल अवघ्या काही तासांनी स्पष्ट होणार आहे. पण त्याआधी आलेल्या एक्झिट पोल्समुळे नेते मंडळी गॅसवर गेलेत. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागून राहिलंय ते शिवसेनेच्या ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यातील लढतींकडे. या निवडणुकीचा निकाल हा दोन्ही पक्षांचे भवितव्य ठरवणारा आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरेंमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने 81 आणि ठाकरेंच्या शिवसेनेने 95 उमेदवार उभे केले आहेत. अनेक ठिकाणी ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोल्सनुसार शिंदेची शिवसेना ही वरचढ ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या इलेक्ट्रोजल एज पोल डायरी, चाणक्य स्ट्रॅटर्जी आणि मॅट्राइज हे 4 एक्झिट पोल सर्वाधिक चर्चेत आहेत. त्यापैकी इलेक्ट्रोजल एज पोल सोडला तर तिन्ही पोल शिंदेच्या शिवसेनेला अधिक जागा मिळताना दिसतात. इलेक्ट्रोजल एजच्या पोलनुसार शिवसेना ठाकरे गटाचे 44 तर शिवसेना शिंदे गटाच्या 26 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. पोल डायरी या एक्झिट पोलनुसार शिवसेना ठाकरे गटाचे 16 ते 35 तर शिवसेना शिंदे गटाच्या 25 ते 50 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीने वर्तवलेल्या अंदाजानुसार ठाकरे गट 35+ म्हणजे 35+ तर शिंदे गट 48+ राहण्याची शक्यता आहे. मॅट्राइज पोलच्या अंदाजानुसार ठाकरे गटाच्या 21 ते 39 तर शिंदे गटाच्या 37 ते 45 जागा येण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्या तर शिंदेच्या शिवसेनेला 7 ठिकाणी यश मिळालं होतं. मात्र आमचा स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा अधिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेटून सांगितलं होतं. त्यानंतर आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे आपला स्ट्राईक रेट कायम ठेवत असल्याचं अनेक एक्झिट पोल्सवरून दिसून येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना ही विशेष करून गेम चेंजर ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदेंना सर्वाधिक पसंती मिळते. याचाच फायदा शिंदेच्या शिवसेनेला मतपेटीत होणार असल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरी हे केवळ अंदाज आहेत. खरा निकाल हा 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मतपेटी उघडल्यानंतर जनता कुणाच्या पाठीशी उभी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास तरी इतकंच. असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.